देवीची ओटी भरण हे दोन प्रकारे केलं जातं. एक असतं की दसऱ्याला ओटी भरण करणं तर पाहिजेच, कारण जगदंबेने महिषासुराचा वध केला आहे. आनंदोत्सव आहे आणि जिथे जिथे आनंदोत्सव असतो तिथे आपण सुवासिनी सन्मानार्थ ओटी भरण असतं. त्यामध्ये कोणताही आपला सणवार घ्या, काही घ्या, त्यात ओटी भरणाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम महत्त्वाचा असतो. तसंच देवीला दसऱ्याच्या दिवशी ओटी भरण करणं गरजेचं असतं. तर मी हल्ली बघतो की ओटी भरणामध्ये आपण बाजारात जाऊन ओटी घेतो. ओटी घेतल्यानंतर ती ओटी प्लास्टिकमध्ये असते, त्यावरती देवतांचे चित्र असतात यामध्ये. तर आपल्याला ओटी भरण करायचं आहे म्हणजे आमच्या कुळामध्ये कुटुंबामध्ये ओटी भरण करताना साडी दोन प्रकारे ओटी भरण असतं. एक मोठी ओटी भरण करायचं तर साडी असते, खण असतो, त्यामध्ये तांदूळ ठेवलेले असतात. शक्यतो तांदूळ आपण निवडून ठेवायचे असतात. कोणत्याही देवतेला किंवा आपण जर कधी देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा ठेवतो देवी, तर त्या देवीच्या खाली जे तांदूळ ठेवतात त्यामध्ये तांदूळ अखंड असावे, ते खंडित नसावे. तसंच आपण देवीची ओटी भरण करताना किंवा कोणत्याही देवतेला तांदूळ देताना आपण ते खंडित तांदूळ, तुकडे झालेले थोडक्यात, ते नसावे, अखंड असावे. आणि त्यासोबत आपण खोबऱ्याची वाटी ठेवू शकतो, नारळाची ओटी ठेवू शकतो. त्यासोबत एक विड्याचं महत्त्व आहे. विडा, त्यामध्ये एक खारीक, एक सुपारी, एक हळकुंड, एक बदाम, प्रिय देवीला असलेली फुले, वेणी किंवा गजरा, हे ओटीवरती ठेवून आणि आता ओटी भरण करायचं आहे. तर आपण देवतेला ओटी भरण करताना त्यात काहीतरी दक्षिणाही ठेवायला हवी. ती ओटी पूर्ण झाली यामध्ये आणि आपण बाजारातून जर कधी प्लास्टिकमध्ये आणली आणि ती ओटी तशीच घेतली, तशीच ठेवून दिली, तर आपण त्यासोबत प्लॅस्टिक पण ठेवलं आहे. तेवढ्यापुरता का होईना ते प्लॅस्टिकची पिशवी बाजूला काढून ठेवली पाहिजे. आपल्याला जर कधी आपल्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतील तर आपण काय करतो की त्यांच्या पुढे पुढे करतो. माझ्या घरी कोणी मोठा माणूस येणार आहे, तर तो मोठा माणूस येणारच, मी घर स्वच्छ करणार. अरे इथं कपडे नको पडलेले, इथे हे नको, ते नको, कचरा नको, काही नको, स्वच्छता करणार. त्यांना खायला काय द्यायचं, त्यांना चहा कसा बनवायचा, चहाबरोबर बिस्किट द्यायचे की टोस्ट द्यायचे, हा विचार आपण करतो. तुमच्या घरी साक्षात जगदंबा येणार आहे, गणपतीमध्ये साक्षात गणराया येणार आहे, आपण विसरून जातो. जी मोठी माणसं आपल्या घरी येणार आहेत त्या मोठी माणसांना निर्माण करणारा, आपल्याला निर्माण करणारी जगदंबा साक्षात आपल्या घरी येणार आहे. तेव्हा आपण तिच्यासाठी काय करतो, अरे तयारी करा, वाद्य वाजवा, आराधना करा, आली, बसली, स्थानापन्न झाली. आपण जेव्हा आरती करतो तेव्हा स्थानापन्न झाली जगदंबा, मग माझ्या घरात आहे, आता कणाकणात आहे, मनामनात आहे.